नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो एका साई भक्त कुटुंबाला आलेला सत्य अनुभव आहे. असं म्हटलं जातं, लोभाच्या नादात, स्वस्तात, रास्त भावात जर काही पदरात पडत असेल तर ते नेहमीच आपल्या हिताचं असेल असं नाही. बँकेत गहाण टाकलेल्या दागदागिन्यांना, घराला जेव्हा लिलावात काढलं जातं तेव्हा त्या लिलावाच्या मागे त्या वस्तूंच्या प्रती आपुलकी, अनेक आपलेपणाच्या भावना जोडलेल्या कितीतरी व्यक्तींचे तळतळाट, श्रापसुद्धा घेणाऱ्याला लागतच असतील. पण जी लोक निस्वार्थ भावनेने अशा गोष्टींमध्ये अडकली जातात किंवा ओढली जातात त्यांना या तळतळाटातून मुक्त करायला नेहमी त्यांची भक्ती कामी येते. कारण परमेश्वराची भक्ती मानवाला मोठ्यातल्या मोठ्या अमानवीय जाळ्यातून सोडवून आणू शकते, यात शंका नाही. असाच एक प्रसंग आपल्या माहितीमधील एका कुटुंबासोबत घडलेला आहे. सदरील घटना 2000 सालची आहे. जनार्दन वाळकू जोशी, वय वर्ष 40, सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यांच्या परिवारात बायको मेघलता, वय 35, मोठी मुलगी सुजाता, वय 16 आणि लहान मुलगा मंदार, वय 12 असा सुखी परिवार होता. जनार्दन रावांची शाळेतून पुन्हा बदली झाली होती. मुंबईतल्या एका खेडेगावात एक मराठी शाळा होती, तिथेच त्यांची बदली झाली. त्या खेडेगावात राहण्यासाठी त्यांना एक चांगला दुमजली बंगला मिळाला होता. प्रशस्त हॉलमध्ये सोफा, टीव्ही, फुलदाणी, किचनच्या डाव्या बाजूला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना होता आणि किचनच्या उजव्या बाजूला सुद्धा एक रूम होती. त्या काळी मुलं 15 वर्षाची झाली का स्वतःला मोठी समजू लागायची. म्हणूनच सुजाताने आपल्यासाठी स्पेशल वरच्या मजल्यावर असलेल्या 2 खोल्यांमधली एक खोली स्वतःसाठी घेतली. मंदारसुद्धा तिच्या सोबतच झोपेल म्हणून तिच्या या निर्णयाला कोणी विरोध केला नाही. त्या खोलीत 2 सिंगल बेड होते. एक 4 फूट कपाट होतं. त्यात सुजाताने आपले व मंदारचे कपडे ठेवले. त्या घरात राहायला आल्यानंतर घरामध्ये साफसफाई आणि राहण्याची सोय करत असताना मेघलताबाई किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी जनार्दन रावांना आवाज दिला. काय हो? जनार्दन राव किचनमध्ये आले तेव्हा मेघलताबाईंनी त्यांना किचनमधल्या वस्तू दाखवल्या. किचनमध्ये ओट्यावर गॅस आणि खाली लाल सिलेंडर होता. भिंतीवर मांडणीत ताट, थाळ्या, चमचे, टोप अशा काही वस्तू लावलेल्या होत्या. जनार्दन रावांनी मेघलताबाईंना काय म्हणतेस असं विचारलं तेव्हा त्यांच्या बाजूला बाजारातून घेतलेली आईस्क्रीम खात मंदार उभा होता. अहो, या बंगल्यात हे सर्व सामान कुणाचं आहे? आपलं तर नाही? आपलं नाहीच. जनार्दन रावांनी मंदारकडे पाहिलं आणि म्हणाले, मंदार, जा पाहू, तुझी ताई काय करते पाहून ये. वडिलांच्या या वाक्यावर मंदार आईस्क्रीम खात जिन्याने वर जाऊ लागला. परंतु जिन्यात एका पायरीवर चालताना पायातील बूट निघाला. मंदार जागेवरच थांबला. पायातून निघालेला बूट तो पुन्हा पायात घालू लागला. तेव्हा मंदारच्या कानावर खाली चाललेलं आई वडिलांचं संभाषण ऐकू आलं. जनार्दन राव सांगत होते, अगं मेघा, हे सर्व सामान बंगल्यात राहणाऱ्या पहिल्या मालकाचं आहे. अच्छा, पण त्यांनी हे सामान इथे का ठेवलं? बरोबर का नाही नेलं? मेघलताबाईंनी प्रश्न विचारला.
अगं, सामान न्यायला ते जिवंत तर असायला हवेत ना. 2 वर्षापूर्वी या बंगल्यात त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा व लहान मुलाचा खून झालाय ना. आणि जवळचं कोणी नातेवाईक नसल्याने हा बंगला सरकारी प्रॉपर्टीत जमा झाला आणि आता तो आपल्याला राहायला मिळालाय. काय? मेघलताबाईंना जराशी भीतीच वाटली. खून झालेल्या घरात राहायचं हा विचारसुद्धा त्यांना करवत नव्हता. अहो, पण असं खून झालेल्या मेलेल्या माणसांच्या घरात राहायचं का? त्यापेक्षा कुठे दुसरीकडे नसतो का राहायला गेलो आपण? मेघलताबाई म्हणाल्या. तू जरा गप्प बस. कोणत्या जमान्यात राहतेस? मेलेली माणसं काही उठून येणार आहेत का? साई साई साई, शुभ बोला जरा, मेघलताबाई म्हणाल्या. त्या देवधर्मावर विश्वास असलेल्या स्त्री होत्या. पण जनार्दनरावांनी शिक्षण घेतल्यापासून देवाची पायरी चढली नव्हती. देव ही गोष्ट फक्त दगड आहे, हा त्यांच्या विज्ञानवादी बुद्धीला लागलेला एक गंजमय विचार होता. हे बघ मेघा, इतकी भारी जागा आपल्याला कुठेच मिळणार नाही, म्हणून आता हा विषय इथेच सोड, जनार्दनराव जरा रागातच म्हणाले. मेघलताबाईंची नवऱ्याच्या पुढे जायची टाप नव्हती, म्हणून त्या गप्प बसल्या. दिवसभरात त्यांनी पूर्ण बंगला पायाखाली घातला. तेव्हा त्यांना काही गोष्टी कळाल्या. जसं पूर्णतः बंगल्याची बांधणी वास्तुशास्त्राच्या उलट आहे आणि विशेष म्हणजे बंगल्यात देवघर अस्तित्वात नाही. ही अशी कशी माणसं जी घरात देवालाच पूजत नाही? घरात सर्व वस्तू होत्या, मग देवघर का नव्हतं? हा प्रश्न त्यांना पडला. जनार्दनरावांनी गॅस सिलेंडर, अन्नधान्य, सर्वांचे कपडे व अन्य गरजेच्या सगळ्या वस्तू आणल्या होत्या आणि मेघलताबाईंनी आपल्याबरोबर देवाचा एक फोटो आणला होता. तो म्हणजे संकटकाळी धावून येणाऱ्या श्री साईनाथ महाराजांचा. मेघलताबाईंचा शिर्डीच्या साईनाथावर खूप विश्वास होता. मनोभावे त्यांची भगवंतावर असीम श्रद्धा होती. मेघलताबाईंनी साईनाथांचा फोटो किचनमध्ये एका बाजूला मांडला. त्या तसबिरीसमोर मंदवातीचा दिवा तेवत ठेवला व रात्र फार झाल्याने झोपायला निघून गेल्या. या एवढ्या मोठ्या बंगल्यात जोशी परिवारातल्या सदस्यांचा पहिला दिवस संपला. परंतु येणाऱ्या दिवसांच्या अंधाऱ्या रात्री काय संकट घेऊन येणार होत्या हे नियतीला ठाऊक होतं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मेघलताबाईंना सकाळी जाग आली. नवीन जागा असल्याने ओळख पटायला जरा वेळ लागला. काही वेळात त्यांनी आंघोळ, नित्यकर्म उरकलं आणि स्वयंपाकघरात आल्या. स्वयंपाकघरात येताच त्यांना जरा धक्का बसला. डोळे विस्पारले, तोंड आवासलं. समोरचा देखावाच तसा अशुभ, विलक्षण, मन भेदरवून टाकणारा होता. काल रात्री किचनच्या ओट्यावर मांडलेला साईबाबांचा फोटो. त्या फोटोच्या काचेवर काळीशार काजळी पसरली होती. देवाचा चेहरा काळ्याशार काजळीने झाकला होता, तो दिसतच नव्हता. आणि पुढे लावलेला तो दिवा ओट्यावरून खाली पडला होता. त्यातलं पिवळसर तेल पांढऱ्या फरशीवर पसरून रक्तासारखं भासत होतं. नीट निरखून पाहिल्यावर त्या तेलावर लाल मुंग्या जमा झालेल्या दिसल्या. हा दिवा कसा पडला? अशुभ झालं हे तर. आणि हा देवाचा फोटो किती काळा झालाय. साई साई, मेघलताबाई स्वतःशीच म्हणाल्या. त्यांचे बोल भीतीदायक होते. त्यांनी काही गोष्टी ऐकल्या होत्या, आता त्याच त्यांच्या स्मृतिपटलावर उमटू लागल्या
आणि कानात काही आवाज ऐकू येऊ लागले. झपाटलेल्या वास्तूमध्ये अभद्र शक्तींना देवाची उपस्थिती खपत नाही. ते अंधारात वावरणारे अतृप्त भूत, प्रेत, पिशाच्च आत्मे देवाचं अस्तित्व मिटवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्यातलाच काहीतरी हा प्रकार होता. 3 जणांचा खून झालेल्या या श्रापित वास्तूत त्या प्रेताचं 13वं तरी झालं असेल का? असं म्हणतात, आत्मे अतृप्त इच्छेने मागे राहतात, तिथेच घुटमळतात. आपल्या वास्तूत या ध्यानांना मानवी स्थान वर्ज्य असतं. मेघलताबाईंनी थरथरणाऱ्या हाताने साईबाबांचा फोटो उचलून घेतला. फोटोला लागलेली ती काळीशार काजळी त्यांच्या मनात अजून खोल भीती निर्माण करत होती. मानवाची कल्पना ही मानवाला लाभलेली दैवी देणगी आहे, पण ही देणगी जेव्हा भीतीत बदलते तेव्हा एक प्रकारे अपशकुन ठरते. कारण कल्पनेत कसेही विचार येतात आणि डोळ्यासमोर भयावह चित्रविचित्र आकार जन्म घेतात, ज्याला बंधन नसतं. मेघलताबाईंनी फरशी साफ केली. साईबाबांचा फोटो स्वच्छ पुसला. पुन्हा नवी वात बनवून देवासमोर दिवा पेटवला आणि आपल्या कामाला लागल्या. दुसऱ्या दिवसाची रात्र सुरू झाली. जेवण खावण करून मेघलताबाई आणि जनार्दनराव आपल्या खोलीत झोपले होते. दुसऱ्या मजल्यावर सुजाताबरोबर तिच्याच खोलीत मंदार झोपला होता. त्यावेळेस आपल्यासारखे स्मार्टफोन अस्तित्वात नव्हते. त्यामुळे मुलं मुली रात्री भयपट पुस्तके वाचत असत. भय कथा कादंबऱ्यांचे फेमस लेखक म्हणजे नारायण धारप. त्यांचीच एक कादंबरी सुजाता वाचत बसली होती. रात्रीचे 12 वाजले असावेत. बाहेर पसरलेल्या थंडाव्या शांततेत दूर काळोखात कुठेतरी कुत्र्यांचा भेसूर रडण्याचा आवाज ऐकू येत होता. जणू आजूबाजूला वस्तीत कोणी मेलं असावं. झाडावर बसलेली घुबडं कोणाला तरी पाहून घुतकारत होती. कुत्र्यांचा भेसूर रडण्याचा आवाज काळीच फाडून आत घुसत होता. पण सुजाता भय कादंबरी वाचण्यात इतकी गुंतली का तिची जणू तंद्रीच लागली. खोलीत नीरव शांतता पसरली. आपल्या बेडवर सुजाता एक एक पान पलटत पुस्तक वाचत होती. तिच्या बेडपासून पुढे 4.5 फूट उंच मोठं चॉकलेटी रंगाचं कपाट होतं. त्या कपाटाच्या दोन्हीही झापा हलक्याशा कर आवाज करत उघडल्या. शेवटी त्या कपाटाच्या दरवाजाच्या दोन्ही फळ्या अशा काही उघडल्या का त्या कपाटातल्या अंधाराची चीर त्यातून दिसू लागली. हे कपाट कसं काय उघडलं? कपाटाकडे लक्ष जाताच सुजाताच्या मनात हा प्रश्न आला. तिने पुस्तक बाजूला ठेवलं आणि कपाटाचं दार पुन्हा बंद करून ती बेडवर बसून पुन्हा पुस्तक वाचू लागली. परत काहीशा 10-15 मिनिटाच्या अंतरात ते कपाट आवाज करत परत उघडलं. तो आवाज सुजाताने ऐकला. पुन्हा पुस्तक ठेवून ती कपाटापाशी पोहोचली. दरवाजा लावून घेतला आणि मनात विचार केला, कपाटाला काय झालंय? ती बेडवर पडली. भिंतीवरच्या घड्याळात पाहिलं. 1:30 वाजला होता. जरा जास्तच रात्र झाली म्हणून तिने पुस्तक बाजूला ठेवून अंगावर चादर घेतली. अंगावर चादर घेऊन देखील सुजाताला शांत झोप लागत नव्हती. दिवसभर आपण काय काय पाहिलं याची एक चित्रफीत तिच्या डोळ्यासमोर घुमत होती. अशीच काल सकाळची आठवण सुजाताच्या डोळ्यासमोर उमटली. जुन्या घरातून निघते वेळेस
तिने एक अंत्ययात्रा पाहिली होती. मानवाचं मन अगदी चंचल असतं, एखाद्या लहान मुलासारखं, ज्यात विचार करण्याच्या क्षमतेला बंधन नसतं. सुजाताला सकाळी पाहिलेल्या त्या अंत्ययात्रेचा विचार करून जराशी भीती वाटू लागली. तेव्हाच पुन्हा एकदा त्या नीरव शांततेत त्या कपाटाचा दरवाजा आवाज करत उघडला. सुजाताने तो आवाज स्पष्टपणे ऐकला. अंथरुणावर पडल्या पडल्या तिने त्या कपाटाकडे पाहिलं. यावेळेस तिच्या नजरेत कमालीची भीती दाटून आली, कारण या वेळेला कपाटाची झाप जरा जास्त उघडली होती आणि त्या झापेतून कपाटात काहीतरी अंग चोरून दबा धरून बसलेलं दिसलं. 3-4 फूट उंचीचं, अंगावर एक काळी हाफ पॅन्ट एवढाच कपडा, पूर्ण शरीर प्रेतासारखं पांढरं पडलेलं. सुजाताची जणू मतीबधीर झाली. पाठीच्या मणक्यातून थंडगार भीतीची लाट पसरली. आता जे काही वाचलं त्याच्यामुळे भास तर होत नाही ना, हा प्रश्न तिला पडला. पण डोळ्यांना दिसतंय ते खोटं कसं मानावं? कोण आहे? तिने हाक दिली, पण तिच्या हाकेला काहीच प्रत्युत्तर आलं नाही. दबा धरून बसलेलं नक्कीच काहीतरी अमानवीय, अभद्र असावं. त्याची हालचाल होत नव्हती. सुजाता हळूच बेडवरून मान पुढे आणत कपाटात काय आहे हे पाहण्यासाठी झुकू लागली. तेवढ्यात कपाटाची दोन्ही दारं पूर्णपणे खाडकन उघडली आणि त्यातून आतले कपडे, सामान कोणीतरी वेगाने बाहेर फेकून द्यावं तसं सुजाता आणि मंदारच्या अंगावर फेकू लागलं. त्या अचानक घडलेल्या क्रियेने सुजाता किंचाळली. तिचा आवाज ऐकून जनार्दनराव आणि मेघलताबाई धावत वर आले. ते दोघे दरवाजा उघडून पाहतात तर काय, कपाटातील सर्व कपडे अस्ताव्यस्तपणे खोलीत पसरलेले होते. काय झालं बाळा, अशी ओरडलीस का? काही वाईट स्वप्न पाहिलंय का? आणि हे एवढे कपडे खोलीभर का पडलेत? सुजाताला तिच्या आईने काळजीच्या स्वरात विचारलं. आई, असं म्हणतात सुजाताने आपल्या आईला सर्व काही सांगितलं. काय? भूत? जनार्दनरावांनी सुजाताचं म्हणणं हसून नेलं. सुजाता, काय हे? असं म्हणताना त्यांची नजर टेबलावरच्या नारायण धारपांच्या भय कादंबरीच्या पुस्तकावर पडली. रात्री अपरात्री हे असलं काही वाचत जाशील तर असंच होणार बाळा. जनार्दनरावांनी सुजाताला असं समजून सांगितलं आणि तिचं म्हणणं इतकंसं मनावर घेतलं नाही. आई, खरं सांगते, त्या कपाटात काहीतरी होतं, सुजाता म्हणाली. मेघलताबाईंनी तिला धीर दिला. सुजाता, बाळ, असं काही नसतं. तू आधी त्या भूतांची पुस्तकं वाचणं कमी कर आणि झोप पाहू आता. मेघलताबाईंनी आजूबाजूला पडलेले कपडे उचलून कपाटात ठेवून दिले आणि खोलीचं दार लावून जिन्याने खाली आल्या. त्यावेळी त्यांना देवाभोवती शेवटची घटका मोजणारा दिवा दिसला. मेघलताबाईंनी लगेच तेल शोधायला सुरुवात केली. तेल मिळताच त्या दिव्यापाशी पोहोचल्या. तेवढ्यात कोणीतरी फुंकर मारल्यासारखा दिवा विझून गेला. विझलेल्या दिव्यातून हलकासा पांढरा धूर निघू लागला. दिवा विझताना पाहणं म्हणजे अपशकुनच, मेघलताबाई स्वतःशीच म्हणाल्या आणि पुन्हा तेल ओतून दिवा पेटवून त्यांनी हात जोडले आणि झोपायला निघून गेल्या. जोशी परिवाराला या बंगल्यात येऊन अवघा 1 आठवडाही उलटला नव्हता आणि त्यात असे अभद्र, अतर्कणीय प्रकार घडू लागले होते.
जणू त्या बंगल्यात वावरणाऱ्या क्लिष्ट शक्तींना या कुटुंबाला इथं राहू द्यायचं नव्हतं. तिसऱ्या दिवसापासून काही भास व्हायला सुरुवात झाली. मेघलताबाईंना किचनमध्ये काम करताना, वरच्या मजल्यावर साफसफाई करताना, घरात एकट्या असताना आपल्या पाठीमागं कोणीतरी उभं असल्याची, कोणीतरी चोरट्या नजरेने आपल्याकडे लक्ष ठेवत असल्याची जाणीव व्हायची. पण मागे वळून पाहिलं तर कोणीच दिसायचं नाही. सुजाताला सुद्धा रात्री अपरात्री खोलीच्या दरवाजा पलीकडे कोणाच्या तरी जोरजोरात चालण्याच्या पावलांचा आवाज यायचा. कोणीतरी दबक्या आवाजात हसतंय, विवळतंय, रडतंय असे स्वर ऐकू यायचे. त्या आवाजांनी सुजाता फार घाबरली. 1-2 वेळेस तर मंदारला हिरव्या साडीतील एक बाई घरात वावरताना दिसली, जी त्याला आपल्याकडे बोलवत असायची. रात्री झोपताना त्याला त्याच्याच वयाचा एक मुलगा कपाटात अंग चोरून बसलेला दिसायचा. अंधारात कोणाची तरी खुसफुस चालू असायची. घोगरा आवाज ऐकू यायचा. मंदारने जेव्हा मेघलताबाईंना हा सर्व प्रकार सांगितला, तेव्हा मात्र त्यांच्या संयमशक्तीचा अंत झाला. घरात येऊन महिनासुद्धा झाला नाही आणि महिन्याभरात दर दिवसाला काही ना काही अनाकलनीय भास, असत्य घटना घडू लागल्या. मेघलताबाईंना आता जाणीव झाली, या बंगल्यात काहीतरी मानवाच्या कल्पनाशक्तीबाहेरचं दबा धरून बसलेलं आहे, जे आपल्या आवाक्यात नाही. आणि हे प्रकरण दिसतंय तितकं सरळ नाही. याच्यावर वेळीच उपचार केले नाही तर जीवावर बेतणार हे नक्की. आपली गोष्ट वेगळी आहे, पण लेकरांना काही झालं तर? शेवटी त्यांनी या सर्व गोष्टी जनार्दनरावांच्या कानावर घातल्या. दिवसभर शाळेत असल्याने आणि कामावरून आल्यावर जेवण करून सरळ झोपायला गेल्याने जनार्दनरावांना काही भलतासलता अनुभव अद्याप आला नव्हता. पण आपल्या पत्नी मुलांनी इतक्या सिरियसपणे ही बाब सांगितली का त्यांना विश्वास ठेवावा लागला. ठीक आहे, मी दुसरीकडे जागा शोधेपर्यंत आपण इथे राहूया, जनार्दनराव म्हणाले. त्यावर सुजाता, मंदार, मेघलताबाईंना खूप आनंद झाला आणि कधी एकदा या घरातून बाहेर पडतो असं त्यांना झालं. त्या रात्री जेवण करून सर्वजण झोपायला गेली. रात्रीचे 11:30 वाजले होते. बंगल्यातला पहिला मजला, हॉल, किचन सर्व काही शांत होतं. दुसऱ्या मजल्यावरचा जिना, कॉरिडोर अंधाराने गिळंकृत केला होता. रातकिड्यांची कीर बाहेरून ऐकू येत होती. वरच्या मजल्यावर सुजाता आपल्या खोलीत अंगावरती चादर ओढून झोपली होती आणि बाजूच्या बेडवर टेबल लॅम्पच्या उजेडात मंदार आपल्याला शाळेतून दिलेला गृहपाठ पूर्ण करत बसला होता. खूप रात्र झाली हे पाहून त्याने वही, पुस्तक, पेन सारं काही दप्तरात भरलं आणि झोपायची तयारी करू लागला. 12 वर्षाचा मंदार एकटाच या घडीला जागा होता. बंगल्यात घडणाऱ्या विचित्र घटना पाहता हे मुळीच चांगलं नव्हतं. मंदारने दप्तर बाजूला ठेवून बेडवर अंग टाकलं. थंडी वाजत असल्याने त्याने चादर अंगावर घ्यायला हात खाली वाकवला. इतक्यात कसला तरी विचित्र आवाज मंदारच्या कानावर पडला. जणू कोणीतरी रागाने गुरगुरतंय. मंदारच्या कानांनी तो आवाज टिपला. तो गुरगुरणारा आवाज डाव्या बाजूने सुजाता ताईच्या बेडच्या दिशेने येत होता. सुजाता अंगावरती सफेद रंगाची चादर घेऊन झोपली होती.
सफेद चादरीमध्ये झोपलेल्या सुजाताकडे पाहून एखादं प्रेत झाकल्यासारखं मंदारला वाटू लागलं. एका लयीत तो गुरगुरण्याचा आवाज येत होता. तेवढ्यात टेबल लॅम्पचा प्रकाश, इलेक्ट्रिक व्होल्टेज कमी जास्त होत असल्याप्रमाणे चरचरू लागला. अमानवीय शक्तींच्या अस्तित्वापाशी इलेक्ट्रिक उपकरणांना गती प्राप्त होत नाही असं म्हटलं जातं. कदाचित तसंच काहीतरी इथे उपस्थित असावं. ताई, कापऱ्या आवाजात मंदारने ताईला हाक मारली. त्या पांढऱ्या चादरी खालून सुजाताची मान कट आवाज करत मंदारच्या दिशेने वळाली. लहानग्या मंदारची पाचावर धारण बसली. त्याच्या छातीत कळ आली. ताई उठ, या लाईटला बघ ना काय होतंय. मंदारचा कापरा आवाज पुन्हा निघाला. सफेद चादरीत झोपलेल्या सुजाताचं शरीर कमरेपर्यंत वेगानं उठून उभं राहिलं. हे दृश्य पाहून मंदारचा श्वास छातीतच अडकला. ही कसली आपली ताई? हे काहीतरी भलतंच आहे. हे समजण्या इतपत मंदार नक्कीच हुशार होता. दबक्या पावलाने तो बेडवरून उतरला आणि अंधाऱ्या जिन्याने धावतच जीव मुठीत घेऊन त्याने आईबाबांची खोली गाठली. आई, बाबा असा हाक मारत दरवाजावर थाप मारू लागला. लगेच दरवाजा उघडला गेला. मंदारला असं घाबरलेलं पाहून दोघांचंही काळीज धडधडू लागलं. काय रे, काय झालं? जनार्दनरावांनी त्याला मिठी मारत विचारलं. बाबा, ताई कशी तरी वागते, तुम्ही बघा ना जरा. मंदारने कसं तरी आपल्या आई वडिलांना हे वाक्य बोलून दाखवलं. मेघलताबाई आणि जनार्दनराव जिन्याच्या दिशेने धावले. धाड धाड पायऱ्या चढत दुसऱ्या मजल्यावर पोहोचले. खोलीचा दरवाजा उघडाच होता. जनार्दनराव आणि मेघलताबाई दरवाजातून आत आले. समोर पाहतात तर काय, बेडवर कोणीच नाही. जनार्दनरावांनी पूर्ण खोली तपासली. बेड खाली पाहिलं, पण सुजाता कुठेच नव्हती. अहो, कुठे गेली माझी सुजाता? हे पहा, माझ्या मुलीला जर काही झालं ना तर म्हणत होते मी, हा बंगला चांगला नाही असं म्हणत मेघलताबाई मुसमुसत रडू लागल्या. आता जनार्दनरावांना सुद्धा भीती वाटू लागली. इतक्या रात्री 12-1च्या सुमारास मुलगी गेली तरी कुठे? तेवढ्यात पुन्हा गुरगुरण्याचा आवाज आला. जनार्दनराव आणि मेघलताबाईंनी एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. अहो, हा आवाज कपाटातून येतोय, मेघलताबाई म्हणाल्या. जनार्दनरावांनी कपाट उघडायला हात पुढे केले, पण कपाट बंद होतं. अशक्य गोष्ट, कपाट बंद आहे तर सुजाता आत घुसली कशी आणि बाहेरून कपाट बंद कसं झालं? मंदार तर आधीच भ्यायला होता. तो सुजाताला कपाटात बंद करण्याचा वात्रटपणा करणार नाही. जा, चावी घेऊन ये, जनार्दनरावांनी मेघलताबाईला सांगितलं. मेघलताबाईंनी खाली जाऊन चावी आणि येताना किचनच्या देवघरातून साईनाथांचा फोटो सोबत आणला. त्यांच्या मनाला एक प्रकारची खात्री होती, हे प्रकरण भलत्याच दिशेला चालू आहे. ही घ्या चावी, मेघलताबाई म्हणाल्या. जनार्दनरावांनी चावी घेऊन कपाटाला लावली. दार उघडण्यासाठी कपाटाच्या झापा खेचल्या, परंतु दरवाजा उघडला नाही. आणि तितक्यात, ए हरामखोर, त्या बंद कपाटातून एक घोगरा आवाज ऐकू आला. त्या आवाजाने जनार्दनराव आणि मेघलताबाई दोघांची पाचावर धारण बसली. कपाटाला हात लावू नको. तुझी पोर पाहिजे असेल तर त्या भवानीला आधी तो फोटो बाहेर काढायला सांग.
जनार्दनरावांनी थरथरत्या नजरेने मेघलताबाईंकडे पाहिलं. खरंच मेघलताबाईंनी छातीशी साईबाबांची तसबीर धरून ठेवली होती. पण हे आतमध्ये असणाऱ्या सुजाताला कसं कळालं? आणि तिचा कोमल स्त्रीमय असणारा आवाज पुरुषी का भासत होता? नक्की त्या कपाटात काय होतं? बरं, ठेवतो आम्ही. मेघलताबाईंनी इच्छेविरुद्ध तो साईबाबांचा फोटो खोलीच्या दरवाजाबाहेर ठेवला. त्या अपवित्र वास्तूच्या संपर्कात आलेली ती पवित्र दैवी तसबीर बाहेर जाताच कपाटाचं दार धाडदिशी उघडलं. भयान घोगऱ्या हास्याचा आवाज आला. कपाटातल्या फळीवर 2 पायावर माकडासारखी सुजाता बसलेली होती. डोक्यावरचे सुटलेले केस तिचा चेहरा झाकत होते. तोंडातून विचित्र गुरगुरण्याचा आवाज ऐकू येत होता. एक उडी घेत सुजाताने कपाटातून थेट बेडवर उडी मारली. तसा लाईटच्या उजेडात तिचा चेहरा दिसला. चेहऱ्याची कातडी जराशी घट्ट झाली होती. गालावरचं मांस खाली गेलं होतं. डोळ्यातली बुबळं खोल गेलेली जराशी पांढरी दिसू लागली. त्या आईवडिलांना कळून चुकलं, ही आपली लेक नाही. काहीतरी भलतं, हिडीस, पाशवी बाहेरचं तिच्या देहात घुसलंय. तिला पछाडलंय. हा बंगला सोडून जाताय? जा, तुम्ही सगळे जा, पण तुझी पोर मला राहू दे. सुजाताच्या आतमध्ये जे काही होतं ते बोलू लागलं. त्या घोगऱ्या आवाजाने जनार्दनराव आणि मेघलताबाईच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सुजाता, बाळा, तुला बरं वाटत नाही का? काय होतंय? जनार्दनरावांनी असं विचारलं. ए थेरड्या, गप्प बस. मी तुझी लेक नाही आणि हा बंगला माझा आहे. तुम्ही इथे राहायला कोणाच्या परवानगीने आलात? हं? चल निघ इथून. सुजाताच्या आतील आवाजाने जनार्दनरावांना दम दिला. त्या दोघांकडे सुजाता जे काही सांगते ते ऐकण्या वाचून दुसरा मार्ग नव्हता. ते कोणी साधू संत नव्हते का मंत्र फुकून आपल्या लेकीला वाचवतील. सामान्य दैनंदिन जीवन जगणारी माणसं. त्या सर्वांच्या आवाक्या पलीकडे हे कार्य होतं. पण त्या सामान्य मानवाकडे श्रद्धा होती, देवावरची भक्ती होती. मानव संकटकाळी नेहमी प्रथम देवाचा धावा करतो आणि तो विधाता आपल्या भक्तासाठी धावून येतो. समोर घडणाऱ्या विचित्र घटनेने त्या मायबापाचं काळीज लेकीच्या काळजीने भरून आलं. काहीतरी दैवी चमत्कार घडावा अशी मेघलताबाई मनोमन प्रार्थना करत होत्या. पिसाळलेल्या कुत्र्यासारखं ते ध्यान मात्र सुजाताच्या देहात शिरल्याने आनंद व्यक्त करत होतं. त्याला जणू वाटलं आपला हेतू साध्य झालाय. आता आपल्याला कोण अडवणार? आई, खोलीच्या चौकटीत उभ्या असणाऱ्या मंदारने हाक मारली. त्याच्या हातात साईबाबांचा फोटो होता, ज्याच्यावर झपाटलेल्या सुजाताची नजर गेली आणि तशी ती घसा फाडून ओरडू लागली. घाबरत बेडवर हातपाय घासत मागे जाऊन भिंतीला चिकटली. ए कार्ट्या, तो फोटो फेकून दे. फेक फेक तो फोटो फेक. 2 जिवंत मानवी देहांना न घाबरणारं ते ध्यान त्या साधारण काचेत असणाऱ्या कागदावरच्या चित्राला घाबरत होतं. काय विलक्षण ताकद होती त्या चित्रात. देवाच्या अस्तित्वाचा, निस्सीम भक्तीचा हा एक पुरावा होता. घसा फुटेपर्यंत सुजाता ओरडू लागली. तिच्या आवाजाने तो बंगला दुमदुमून उठू लागला. आजूबाजूला लोकवस्ती नव्हती म्हणून की काय, नाहीतर लोक उठून घरात आली असती.
बाबा, ताईला पकडा. आपण हा साईबाबांचा फोटो तिच्या जवळ नेऊ, ताईच्या कपाळाला लावू. जनार्दनरावांनी कसं तरी दोन्ही हातांनी सुजाताला घट्ट पकडलं, पण ती काही केल्या ऐकत नव्हती. ए, जवळ येऊ नको. ए कारट्या, हट, जवळ येऊ नको. सुजाताच्या तोंडून ते दळभद्री मोठमोठ्याने केकाटत होतं. हातपाय झाडत मंदारला पुढे येण्यापासून थांबवत होतं. पण वेळीच मेघलताबाईंनी मंदारच्या हातून साईनाथांची तसबीर घेतली आणि तिचा पुढचा काचेचा भाग सुजाताच्या कपाळावर टेकवला. सहस्त्र हजार दैविक शक्तींच्या धूळकणांची शक्ती जणू त्या साईबाबाच्या तसबिरीतून बाहेर पडावी अशी तडतड असा आवाज करत तसबिरीची काच फुटली. दैविक शक्तींचं अंधारातल्या वाईट शक्तीशी जणू युद्ध सुरू झालं. सुजाताचं पूर्ण देह करंट बसल्यासारखं तडफडू लागलं. हातापायांची विचित्र हालचाल होऊ लागली आणि शेवटच्या क्षणाला एक किंकाळी अगदी मोठ्याने देऊन सुजाताचं शरीर शांत झालं. ते ध्यान सुजाताच्या शरीरातून बाहेर पडलं. दुसऱ्या दिवशी जनार्दनरावांनी तो बंगला सोडला. काही दिवसांनी त्या बंगल्याबाबत एक गोष्ट त्यांना खात्रीने समजली. त्या बंगल्याचे मालक पैशावाले असून नास्तिक होते. देवावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. म्हणूनच त्या बंगल्यात देवघर नव्हते. अशात एके दिवशी बंगल्यात काही चोर घुसले. पैसा, दागदागिने सारं काही चोरून शेवटी त्या चोरांनी त्या बंगल्याच्या मालकाचा, त्याच्या बायकोचा आणि मुलाचा झोपेतच गळा चिरून खून केला आणि तिन्ही प्रेतं वरच्या मजल्यावर जिथे सुजाता राहत होती त्याच खोलीतील कपाटात कोंबून ठेवली. मानवाच्या मृत्यूनंतर आत्मा अमर असतो. मरणोत्तर मानवाच्या काही इच्छा, आकांक्षा मागे राहिल्या असतील तर आत्मा मुक्त होत नाही. मग जसे काळाचे चक्र फिरते तसे ते आत्मा पिशाच्च योनीत परावर्तित होऊन भटकत राहतात. मग तुम्ही 13व करा किंवा मुक्तीसाठी काहीही करा, परंतु त्यांना मोक्ष मिळणे असंभव. म्हणूनच मृत मानवाची इच्छा मरणा अगोदर पूर्ण करावी आणि मृताची आवडती कोणतीही वस्तू त्याने दिल्याशिवाय आपल्या जवळ ठेवू नये, ती जलात अर्पण करावी. मंडळींनो, तुम्हाला आपला आजचा सत्य अनुभव कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.